नमस्कार मंडळी. श्रावण सुरू आहे आणि रोज काही भाज्या करायचं कळेना. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मस्त अशी ओल्या खोबऱ्याच्या वाटणातील टोमॅटोची रस्सा भाजी. खूप चमचमीत आणि मस्त लागते आणि फक्त 10 मिनिटात तयार होते. चला तर मग मंडळी, वेळ वाया न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी ओलं खोबरं, लसूण आणि कोथिंबीरची जी देठं असतात ती घेतली आहेत. कोथिंबीरची पानं घ्यायची नाही जास्त. आणि ह्याचं छानपैकी वाटण करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण जाडसर खोबरं लसूण वाटतो तसं. इथे कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम केलं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे. खूप सोपी आणि झटपट रेसिपी आहे. सो मंडळी, एकदा नक्की ट्राय करा. इथे खोबरं लसूण भाजून झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि 1 ते 1.5 चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे. बाकी कोणतेही एक्स्ट्रा मसाले ह्यामध्ये घालायचे नाही, कारण ही खूप साधी, सिंपल आणि टेस्टी रेसिपी आहे. प्रत्येक वेळेस सगळेच मसाले घातले पाहिजे असं काहीही नसतं. तर इथे मी दोन मोठे आकाराचे टोमॅटो घेतले आहेत. तुम्ही 3 ते 4 छोट्या आकाराचे घेतले तरीसुद्धा चालतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टोमॅटो ह्यामध्ये घालू शकता. आता टोमॅटोसुद्धा छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून घेतला आहे. यामध्ये अर्धा चमचा साखर घालायची आहे टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी. आत्ता आपण यामध्ये कडकडीत उकळलेलं गरम पाणी घालायचं आहे. सो मंडळी, इथे अजिबात गरम पाणी घालू नका, कारण ऑलरेडी टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही. नाहीतर मग तुम्हाला जास्त वेळ भाजी उकळता येणार नाही. तर गरम पाणी घातली, भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि छानपैकी 8 ते 10 मिनटं भाजी ही उकळून घ्यायची आहे. तर मंडळी, तयार आहे आपली मस्त अशी छान ओल्या खोबऱ्याच्या वाटणातील चमचमीत टोमॅटोची भाजी. आहे की नाही झटपट आणि सोपी रेसिपी? तर मंडळी, रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत. वेळात वेळ काढून पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप 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 थँक्यू.